So now from today, we'll start our next part. In yesterday's lecture, we know that कालच्या लेक्चरला आपण बघितलं होतं बघा. काल आपण काय बघितलं होतं की कसा अभ्यास करायला पाहिजे, आपल्याला केमिस्ट्री कसं शिकायला पाहिजे, केमिस्ट्री काय आहे, पुढे जाऊन कशा पद्धतीनं आपल्याला एक्झाम्स फेस करायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण काल बघितलेल्या होत्या. अँबिशियस अकॅडमी कडून तुम्हाला काय मिळणार आहे आणि तुमच्याकडून कसे एफर्ट्स यायला पाहिजे त्याच्याबद्दल सुद्धा काल इन्फॉर्मेशन दिलेली होती, राईट. अँड फ्रॉम टुडेज लेक्चर आय थिंक फ्रॉम प्रोफेसर पी.ए. पाटील सरांनी तुम्हाला सांगितलंय की IIT JEE ची एक्झाम कशी असते, नीटची एक्झाम कशी असते, किती मार्काचं असेल, मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असेल, हे सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, राईट. सो फ्रॉम टुडे विल एक्झॅक्टली स्टार्ट one by one concepts in physics, in chemistry and in biology. आजपासून हे सगळे केमिस्ट्री, बायोलॉजी असू दे किंवा फिजिक्स असू दे, याच्यातले जे इम्पॉर्टंट फाउंडेशन साठी लागणारे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स आपण कव्हर करणार आहोत. या पॉइंट्स मध्ये बघत असताना ऍज ए स्टुडंट तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवायचे. बघा, ऍज ए स्टुडंट तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायचे, ते काय आहेत? व्हेरी फर्स्ट थिंग इज दॅट एनी पॉइंट, कुठलाही पॉइंट आला तर तो पॉइंट सोपा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. येते लक्षात? कोणताही पॉइंट सोपा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचा आणि कोणताही पॉइंट अवघड आहे म्हणून ते सोडून नाही द्यायचं. रिमेंबर दॅट. स्टुडंट फेज मध्ये ह्या दोन गोष्टी आपण करतो की एखादी गोष्ट आपल्याला खूप सोपी वाटते म्हणून आपण त्याच्याकडे तेवढे सिरियसली बघत नाही, आणि एखादी गोष्ट आपल्याला अवघड वाटते म्हणून आपण ती वाचतच नाही, बरोबर. तर या फाउंडेशन बॅच मध्ये अगदी इझी ज्या सोप्या गोष्टी असतील, जे तुम्ही 9th किंवा 10th स्टँडर्ड्सला सेमी इंग्लिशला असाल तर तिथे बघितलं असाल, मराठी मीडियमला असेल तरी सुद्धा तिथं झालं असेल, इंग्लिश मिडियमच्या मुलांना पण ते झालं असेल, पण ते झालंय म्हणून तो पॉइंट आता लाईटली घ्यायचा नाहीये, कारण त्याच्या पुढे आपण शिकणार आहे तो बेसिक आधी बघून. त्याचबरोबर काही नवीन पॉइंट्स आले तुमच्याकडे, तर ते नवीन पॉइंट्स जरी थोडस किचकट असेल समजायला, थोडस अवघड वाटत असेल, तरी सुद्धा आम्ही तुम्हाला ते सोप्या पद्धतीनं शिकवायचं कसं हे बघतोय. तुम्ही थोडस त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन देऊन व्यवस्थित ऐकायचं आहे आणि लिहून घ्यायचंय. हे तुम्हाला काल सांगितलं होतं की प्रत्येक लेक्चरला आता बसताना आपल्या जवळ नोटबुक आणि पेन घेऊन बसा. नोटबुक आणि पेन. मला आता काही जणी इथे व्हिडिओवरच्या स्क्रीनवरती दिसत आहेत, कुणी गॅलरीमध्ये उभा आहे अजून, बरोबर. गॅलरीमध्ये उभा असेल तर तुमच्याकडे नोटबुक आणि पेन नसणार आहे, तुम्ही कसं लिहून घेणार मित्रांनो सगळं, बरोबर. काही जण ते मोबाईल घेऊन कदाचित रूम मध्ये फिरतायत, आता बघितलं तर हे नाही व्हायला पाहिजे. तुम्ही एका ठिकाणी शांत बसला तरच तुम्हाला ते लेक्चर कळणार आहे. जवळ आहे, ठीक आहे, आता टायमिंग झालेला आहे आपला 11-12च्या रेंज मध्ये आपण आहे, ऑनलाईन लेक्चर्स चालू आहेत म्हणून आपण साईडला काहीतरी स्नॅक्स वगैरे घेतले आणि खात बसलोय. याच्यामध्ये सुद्धा तुमचा माइंडसेट जो आहे तो पूर्णपणे या लेक्चर कडे नसेल. सगळं काढून बाजूला ठेवा आणि समोर फक्त नोटबुक आणि पेन घेऊन मी जे सांगतोय तर व्यवस्थित समोर बघत लिहून घेत जा, नोट्स काढून घ्या, बिकॉज दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट व्हेन यू स्टडी एनी पॉइंट. कुठलाही पॉइंट तुम्हाला शिकायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित वन बाय वन बघायला लागणार आहेत. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जर का तुम्हाला मी टायमिंग 11:15चा सांगितलं तर 11:15च्या आधी 10 मिनिटं तुम्ही ऑनलाईन पाहिजे मित्रांनो. आता बरेच जण माझं लेक्चर चालू झालंय आणि मला तुम्हाला ऍडमिट करून घ्यायला लागतंय, म्हणजे कोणी 5 मिनिटं लेट आहे, कोणी 4 मिनिटं लेट आहे, कोणी 10 मिनिटं लेट आहे. तर हा लेट जो आहे हा ऑनलाईन घरात बसून आहे म्हणून मी 5-10 मिनिटं लेट होतोय, तर ती लिंक तुम्हाला नंतर सापडणार नाही. एखादा पॉइंट मी सांगून गेला, पुढे जसं जाणार आहे तसं त्या पॉइंटच्या पाठीमागे मी तुम्हाला काय सांगितलं हे लवकर पटकन कळणार नाही. थोडंसं टाइम सिन्सिअरिटी ठेवा. 11:15ला सांगितलं की 5-10 मिनिटं आधी तुम्ही नेटवर्क वरती असलं पाहिजे. आयडी पासवर्ड मी तुम्हाला 5 ते 10 मिनिटं आधी फक्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवतोय. तो आयडी पासवर्ड तुम्ही टाकला की इमिडिएटली जॉईन होत आहे. सो जस्ट मॅनेज युअर टाइम. हा स्किल आहे मित्रांनो. त्या टायमिंगला तुम्हाला जॉईन व्हायला पाहिजे, जेणेकरून लेक्चर अगदी स्टार्ट पासून एंड पर्यंत प्रत्येक शब्द माझे तुमच्या कानावरती पडले पाहिजे, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड ईच अँड एव्हरी पॉइंट.
मग तुम्हाला हे सगळे पॉइंट्स व्यवस्थित कळणार आहेत. तुम्हाला फक्त ऐकायचं आहे, समजून घ्यायची गॅरंटी अँबिशियस अकॅडमी फॉर सायन्सची आहे. अंडरस्टूड? सो लेट स्टार्ट. तर आपण जाऊया आजच्या लेक्चरकडे. आज काय बघायचं आहे बघा. टुडे वी कॅन डिस्कस अबाउट मॅटर. येस, यू नो दॅट इन 10th स्टँडर्ड, इन 9th स्टँडर्ड ऑल्सो व्हॉट इज मॅटर. आपण बघितलंय, 9वी मध्ये बघितलंय, 10वी मध्ये बघितलंय मॅटर काय आहे. पण हाच मॅटर आपल्याला 11th आणि 12th सायन्स मध्ये लागणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने लागणार आहे. या बेसिक गोष्टी आपण आज शिकणार आहे. आपल्याला मास लागणार आहे, आपल्याला वेट म्हणजे काय लागणार आहे. यस, मला माहिती आहे तुम्हाला मास म्हणजे काय माहिती आहे, पण मास आणि वेट मध्ये आज मी जे तुम्हाला सांगणार आहे तेवढ्या डीप मध्ये तुम्ही अजून 9th आणि 10th स्टँडर्डला मित्रांनो बघितलं नाहीये. त्या मास आणि वेट मधला फरक तुम्हाला अजून एक्झॅक्ट समजलेला नसणार आहे. तो समजून घ्या आज मी तुम्हाला काय सांगणार आहे तो. कारण आता इथून पुढे तुम्ही प्युअरली सायन्स ब्रांचचे स्टुडंट आहे, म्हणजे आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे आणि या त्या गोष्टींवरती, आजूबाजूच्या ऍटम्स वरती काय फरक पडतोय हे आपल्याला बघायचे. तुमचं निरीक्षण चांगलं असलं पाहिजे, तुमचं एक्सपेरिमेंट चांगलं असलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला एक्सपेरिमेंट करता आलं पाहिजे, तर तुम्ही सायन्सचा स्टुडंट परफेक्ट आहात. अंडरस्टूड? So that we can start about the today's points, matter and mass and weight. या 3 गोष्टी आज आपल्याला शिकायच्या आहेत. नक्की तुमच्याजवळ नोटबुक आणि पेन असेल. ज्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला वाटतात त्या तुम्ही माझ्या बरोबर, समोर तुम्हाला स्लाइड्स दिसेल त्या वेळेस नोट डाऊन करून घेत जा. तर मी तुम्हाला आता माझ्या कम्प्युटर स्क्रीन वरती नेतो, जिथे इम्पॉर्टंट स्लाइड्स आहेत ते स्लाइड्स तुम्हाला समोर दिसतील. सो नाउ जस्ट वेट. I can share my computer screen. मी माझा कम्प्युटर स्क्रीन तुमच्या इथे शेअर होतोय. जस्ट वेट. यस, सगळ्यांना दिसत असेल. मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ओपन करतोय समोर. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, राईट? जस्ट वेट करा 2 सेकंड. See here. So this is today's our PowerPoint presentation, right? Yes. So now again from Ambitious Academy for Science Sangli, I am Director Professor S.S. Patil welcomes you for today's lecture. And very first, today's first point is that what is matter? काय आहे मॅटर हे आधी आपल्याला आता समजून घ्यायचं. मॅटर काय? व्हॉट इज मॅटर? मॅटर इज नथिंग बट एनिथिंग दॅट कॅन ऑक्युपाय द स्पेस. मॅटर काय आहे? असा कुठलाही मटेरियल जो स्पेस ऑक्युपाय करेल. म्हणजे काय असेल? असा कोणताही मटेरियल जो स्पेस ऑक्युपाय करेल. समजा मी एक वॉटर बॉटल घेतली. वॉटर बॉटल हा काय करतो बघा, हवेत आहे म्हणजे हवेतला स्पेस ऑक्युपाय केलाय. मी जमिनीवरती ठेवली, जमिनीवरचा स्पेस ऑक्युपाय करेल, बरोबर? किंवा हा वॉटर बॉटल तुम्ही कुठेही नेऊन फेकला तर तिथला स्पेस तो ऑक्युपाय करणार आहे. तर मॅटर काय झाला? व्हॉट एक्झॅक्ट मॅटर इट इज? मॅटर इज एनिथिंग दॅट कॅन ऑक्युपाय द स्पेस. जो सबस्टन्स स्पेस ऑक्युपाय करतो तो असणार आहे मॅटर, बरोबर? ही झाली मॅटरची बेसिक डेफिनेशन. पाहिजे असेल तर आपण लिहून घेऊ शकता. मॅटर इज एनिथिंग विच कॅन ऑक्युपाय स्पेस. कॅन ऑक्युपाय स्पेस. अंडरस्टूड? दॅट इज युअर मॅटर. Next, yes, there are 3 states of matter. Matter चे 3 स्टेट्स आहेत मित्रांनो. मी मॅटर 2 पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे. मॅटर मी 2 पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे. एक, मॅटर जनरली कुठल्या कुठल्या फेज मध्ये असतो, आणि दुसरा, मॅटर टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला कुठल्या पॉइंट्स मध्ये दिलेला आहे. जनरली मॅटर मला जर बघायचं झाला कुठल्या फेज मध्ये आहे, म्हणजे काय,
मॅटर आपल्याला 3 फेज मध्ये बघायला मिळतो, 3 फेज मध्ये. तुम्हाला माहित असेल मॅटर एक्झिस्ट इन 3 फेजेस, इट एक्झिस्ट इन 3 स्टेट्स. वन इज राईट, दॅट इज ऑन युअर स्क्रीन, सॉलिड. मॅटर हा सॉलिड मध्ये असेल. सेकंड, मॅटर विच एक्झिस्ट इन लिक्विड, लिक्विड फेज मध्ये आहे. थर्ड, मॅटर विच एक्झिस्ट इन गॅस. बघा मॅटर हा काय आहे, मॅटर सॉलिड पण आहे, मॅटर लिक्विड पण असू शकतो आणि मॅटर हा गॅस पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. सॉलिड मध्ये जर मी आलो तर सॉलिड मध्ये काय असू शकतो, सी द एक्झाम्पल ऑफ ऍपल. इट इज सॉलिड ना, इट इज सॉलिड. फॉर एक्झाम्पल यू कॅन कन्सिडर वॉटर, वॉटर इज अ लिक्विड. अँड यू कॅन कन्सिडर सपोज वेपर्स. ते कॉफी असेल किंवा चहा असेल त्याच्यातून जे वेपर्स बाहेर पडतात, बरोबर, दॅट वेपर्स आर कॉल्ड एज अ गॅस. दॅट इज अ गॅस. सो दॅट मॅटर बेसिकली classified into 3 groups: solid, liquid and gas. हे सॉलिड मध्ये पण असू शकतो, लिक्विड मध्ये पण असू शकतो आणि गॅस मध्ये पण असू शकतो. मग मी तुम्हाला आता जर क्वेश्चन विचारला की आपल्या अवतीभोवती मॅटर कुठे कुठे आहे सांगा, तर तुम्ही काय सांगाल? बघा मॅटर सॉलिड मध्ये पण असतो, म्हणजे काय, टेबल, चेअर, फॅन, फ्रीज, वॉशिंग मशीन, राईट, टाइल्स, सगळे सगळे, कपाट असेल, आपला लॅपटॉपचा स्क्रीन असेल, मोबाईल असेल, आपल्या जवळचा पेन असेल, बरोबर, आपल्या जवळचा पेन असू द्या, मोबाईल असू द्या, ऑल दीज आर इन सॉलिड स्टेट्स. आणि सॉलिड मध्ये आहे म्हणजे हे मॅटर आहे. लिक्विड मध्ये मी आलो तर काय असेल, वॉटर, पेट्रोल, ऑइल, केरोसिन, बरोबर ना, रॉकेल म्हणतो आपण त्याला. हे सगळे काय झाले, लिक्विड स्टेट्स मधले मॅटर झाले. तर मॅटर सॉलिड स्टेट मध्ये पण आहेत, मॅटर लिक्विड स्टेट मध्ये पण आहेत आणि मॅटर गॅसेस स्टेट मध्ये पण आहे. अगदी एअर आपण बघितला, हवा बघितली, तो काय आहे, तो पण मॅटरच आहे. येतं लक्षात? सो मॅटर बेसिकली एक्झिस्ट इन दीज 3 स्टेट्स. आता या प्रत्येकामध्ये फरक काय आहे आपण जरा बघू. सॉलिड मध्ये फरक काय, लिक्विड मध्ये फरक काय आणि गॅसेस मध्ये फरक काय आहे, बरोबर. सो नाउ टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड, व्हॉट एक्झॅक्ट द सॉलिड इट इज. सॉलिड काय आहे आपल्या स्क्रीनवरती दिसतो, सॉलिड काय आहे, जम्प होऊन येत आहेत आपल्या स्क्रीनवरती. व्हॉट एक्झॅक्टली सॉलिड इट इज. बघा इथं आपल्याला एक पेन्सिल दिसतो, व्हेकल दिसतो, टेबल आणि चेअर दिसायला लागलाय, त्याच्यावरती ऍपल पण ठेवलेला आहे, बरोबर. तर हे सॉलिड काय आहे? सी दॅट द सॉलिड्स आर दोज मटेरियल्स, दे आर हॅव्हिंग डिफाइनाइट शेप. डेफिनिट शेप आहे त्याला, अँड दे आर ऑल्सो हॅव्हिंग डेफिनिट व्हॉल्यूम. हा असा मॅटर आहे की ज्याला एक डेफिनिट शेप आहे, एक डेफिनिट व्हॉल्यूम आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला मोबाईल दाखवतोय, एका साईडला दिसतोय मोबाईल आहे. तर या मोबाईलला काय आहे, एक रेक्टँग्युलर शेप आहे ना, एक रेक्टँग्युलर शेप आहे. हा शेप कसा आहे, डेफिनिट आहे. हा मोबाईल मी माझ्या हातात धरला किंवा मी बाजूला फेकला जाऊन कुठेतरी, तर याचा शेप जो आहे, तर मी जरी याला बदलला तर याचा शेप बदलणार नाहीये. मी याला मोठ्या बॉक्स मध्ये टाकला, शेप असाच राहणार आहे. मी याला एका डब्यामध्ये ठेवला, शेप असाच राहणार आहे, बरोबर. सो दे आर हॅव्हिंग डेफिनिट शेप. याचा शेप बदलणार नाहीये, दे आर हॅव्हिंग डेफिनिट शेप. आणि याचा व्हॉल्यूम पण कसं आहे बघा, व्हॉल्यूम, याचा व्हॉल्यूम जर मी कॅल्क्युलेट केला, म्हणजे व्हॉल्यूम कसं काढणार, लेंथ इंटू डेप्थ इंटू थिकनेस, बरोबर. याची लांबी, रुंदी आणि उंची, लांबी, रुंदी आणि उंची याचा सगळा गुणाकार केला तर मला याचा व्हॉल्यूम मिळतो. तर हा व्हॉल्यूम पण कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम बदलणार नाहीये, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आहे म्हणजे डेफिनाइट आहे, बरोबर. कॉन्स्टंट आहे म्हणजे डेफिनाइट आहे, डेफिनाइट म्हणजे बदलणार नाही आहे, म्हणजे चेंज होणार नाही आहे. तर हा डेफिनेट शेप आहे, ज्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट शेप आहे. त्याचा डेफिनेट व्हॉल्यूम आहे, ज्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, जो बदलणार नाहीये, बरोबर. सो सॉलिड्स आर दोज, काय आहे सॉलिड, दोज दे आर हॅव्हिंग डेफिनिट शेप. सॉलिड्स आर दोज दे आर हॅव्हिंग डेफिनिट व्हॉल्यूम. इथं लक्षात, दोन्ही बदलणार नाहीत. व्हेकलचा शेप बदलणार नाही, एक्सेप्ट तुम्ही म्हणाल सर ऍक्सिडेंट झाला की त्याचा बंपर चेपतो की, बरोबर. ऍक्सिडेंट झाला की बंपर चेपतो की, शेप बदलला की.
असा एक्झाम्पल्स नाही, म्हणजे ते काय झालं, त्या एक्सटर्नल इफेक्ट मुळे झालाय. त्याला मी दुसरीकडे कुठेही मूव्ह करतोय, शेप बदलतो का नाही. सो दिस इज युअर सॉलिड. आलं लक्षात, हा झाला सॉलिड. तसाच व्हॉल्यूम पण त्याचा कॉन्स्टंट आहे. नेक्स्ट स्लाइड. तुम्ही मला सांगू शकता का, कॅन यू थिंक ऑफ एनी अदर एक्झाम्पल्स? आपल्या स्क्रीनवरती आहेत ते सोडून एक्झाम्पल्स आपल्या अवतीभोवती जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला बरंच दिसेल सॉलिडचे मटेरियल. आजूबाजूला आपल्याला बघितलं तरी बरंच सॉलिड मटेरियल दिसेल. आता अगदी समोर तुमच्या जो आहे तो मोबाईल किंवा लॅपटॉप, दिस इज ए सॉलिड मटेरियल. बरोबर. तुम्ही ज्या सरफेस वरती बसलाय, खाली फरच्यांवरती बसला असेल, बेड वरती बसला असेल, दिस इज युअर सॉलिड मटेरियल. बरोबर. तुमच्या साईडला कुठे टेलिव्हिजनचा सेट असेल, टीव्ही दिसत असेल, दॅट इज ऑल्सो ए सॉलिड मटेरियल. दोज आर सम अदर एक्झाम्पल्स तुमच्या समोर तुम्ही बघू शकता. दीज आर दी सॉलिड्स. आता हे सॉलिड्स असतात कसे बघा, पार्टिकल्स सॉलिड्स मध्ये जे असतात ते कसे असतात. बरोबर. तर कुठलाही सॉलिड मी जर घेतला तर त्या सॉलिड मध्ये खूप छोटे 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 पार्टिकल्स असतील. म्हणजे समजा मी हा मोबाईल समोर दाखवलाय, हा मोबाईल मी जर ब्रेक केला, हे जर फोडला, बरोबर, तर याचे छोटे 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 तुकडे तुम्हाला दिसतील. मोबाईल जर ब्रेक केला तर छोटे छोटे तुकडे दिसतील. म्हणजे याच्यामध्ये खूप सारे लहान 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 ऍटम्स आहेत. या मोबाईल मध्ये खूप सारे लहान लहान ऍटम्स आहेत आणि हे ऍटम्स एकमेकांना जोडून 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 एक सॉलिड मटेरियल तयार झालंय. आणि हे छोटे छोटे ऍटम्स कसे आहेत, हे लहान लहान पार्टिकल्स कसे आहेत, दे आर टाइटली पॅक्ड. बघा, दे आर टाइटली पॅक्ड. हे अगदी क्लोज आहेत एकमेकांच्या, एकदम जास्त क्लोज आहेत. त्याला म्हणतो आपण टाइटली पॅक्ड. लहान लहान पार्टिकल्स अगदी क्लोजली पॅक्ड आहेत, म्हणून याचा सरफेस तुम्हाला स्मूथ दिसायला लागलाय. अगदी छोटा गॅप पण नाहीये कुठे. आलं लक्षात. दॅट इज अ टाइटली पॅक्ड. दिस इज अ सॉलिड. पुढे मी गेलो अजून एक, आणि काय म्हणतो बघा, व्हायब्रेट अगेन्स्ट वन अनदर. व्हायब्रेट अगेन्स्ट वन अनदर म्हणजे काय झाला, समजा मी हा मोबाईल घेतला आणि इथं याच्यावरती काहीतरी मारला तर आपल्या हात हा व्हायब्रेशन झालेला जाणवतो. किंवा अजून एक चांगलं एक्झाम्पल सांगतो. एक मोठा स्टीलचा बार घ्यायचा, रॉड घ्यायचा, स्टीलचा रॉड, एका हातात पकडा आणि दुसऱ्या हातावर स्टील रॉडला हॅमर करा, आपल्या हाताला झुंझुण्या येतात. बरोबर आहे ना. एका हातामध्ये मी स्टील रॉड घेतला, दुसऱ्या बाजूने मी हॅमरनी मारलं, आपल्या हाताला झुंझुण्या येतात, म्हणजे व्हायब्रेशन आले. ते व्हायब्रेशन्स एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे ट्रॅव्हल होतात सॉलिड मध्ये. बरोबर. तर सॉलिड काय आहे बघा, सॉलिड दे आर टाइटली पॅक्ड मटेरियल, टाइटली पॅक्ड ऍटम्स, एकमेकांच्या जवळ असलेले क्लोज असलेले हे ऍटम्स आहेत आणि हे व्हायब्रेट होतात एकमेकाच्या पॉइंट्स मधून. म्हणजे बघा, या इथं एक ऍटम आहे, इथून व्हायब्रेशन्स याला जाईल याला जाईल याला जाईल याला जाईल, व्हायब्रेशन्स होणार आहे त्याच्यामध्ये. दिस इज ए सॉलिड. अजून एक पॉइंट आहे तो काय दाखवतो बघा, सॉलिड डू नॉट मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस. सॉलिड डू नॉट मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस म्हणजे काय, हा मोबाईल मी जर टेबल वरती ठेवला तर हा ऑटोमॅटिकली मूव्ह होणार आहे का, ऑटोमॅटिकली त्याचा तो पुढे जाणार आहे का, नाही जाणार, नाही जाणार. पण मी पाणी जर टेबल वरती ओतलं तर ते मूव्ह व्हायला चालू होतो, ते फ्लो व्हायला चालू होतो. येतो लक्षात. जर मी वॉटर टेबल वरती ओतला, जर मी पेट्रोल टेबल वरती ओतला तर ते मूव्ह व्हायला चालू होतं, ते फ्लो व्हायला चालू होतो. पण हा जो मोबाईल आहे, हा मोबाईल मी जर टेबल वरती ठेवला तर हा सॉलिड आहे, हा एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे ऑटोमॅटिकली जाणार नाही. हा तुमचा तिसरा पॉइंट आहे. अंडरस्टूड. सो व्हॉट आर द इम्पॉर्टंट 3 पॉइंट्स इन सॉलिड? Very first, solids are tightly packed together. Solids are tightly packed together. What is second point? It vibrate against one another. It's vibrations होणार आहे. आणि तिसरा काय? It do not move from place to place. हे ऑटोमॅटिकली एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे जाणार नाही. दिस इज युअर सॉलिड. असंच लिक्विड मध्ये काय असतो बघा, मी लिक्विड मध्ये जातो. व्हॉट आर लिक्विड्स? बरोबर. लिक्विड्स काय आहेत? लिक्विड्स परत जम्प होऊन आपल्या स्क्रीनवरती येत आहेत. सो व्हॉट आर द लिक्विड्स? सी दॅट एका बाजूला मला इथं मिल्क दिसायला लागलाय, एका बाजूला मला इथं कशाचं तरी सरबत केलेलं दिसतंय, बरोबर ना. आणि एका बाजूला इथं वॉटर आहे, पाणी भरून ठेवलेलं आहे, पाणी भरून ठेवलेलं आहे. सो ऑल दीज थ्री, हे तिन्ही काय आहेत बघा, ऑल दीज थ्री आर लिक्विड्स. हे सगळं लिक्विड्स आहेत. All the three are
लिक्विड्स. पण हे काय आहेत लिक्विड बघा, मी दाखवतो समोर. लिक्विड मध्ये कसं आयडेंटिफिकेशन करायचं, सॉलिड मध्ये फरक काय आहे आणि लिक्विड मध्ये फरक काय आहे. सॉलिड मध्ये आपण काय म्हणलो, सॉलिडला शेप कसा होता, सॉलिडला डेफिनेट शेप होता, बरोबर. हा शेप बदलत नाही सॉलिड मध्ये, तो कॉन्स्टंट होता. पण लिक्विड मध्ये काय असणार आहे, नो डेफिनेट शेप. बघा, नो डेफिनेट शेप. का बरं नो डेफिनेट शेप का, कारण यस मी हा लिक्विड समजा एका बॉटल मध्ये भरला, हा लिक्विड मी एका बॉटल मध्ये भरला, तर या बॉटलचा शेप आला ना आतमध्ये, लिक्विडला बॉटलचा शेप आला. हाच वॉटर मी एक दुसरा छोटासा पेला घेतला, ग्लास घेतला, ग्लास मध्ये ओतला, तर त्याला ग्लासचा शेप आला. हा लिक्विड मी जर टेबल वरती ओतला तर काय होणार आहे, तो असा पसरणार आहे. म्हणजे काय, याला एक्झॅक्ट डेफिनेट शेप नाहीये. तो तुम्ही ज्या कंटेनर मध्ये घालणार त्या कंटेनरचा शेप त्याला येणार आहे, बरोबर. तर इथे बघा, हे ग्लास मध्ये मिल्क टाकलेला आहे, याला त्याचा शेप आलाय. इथं हा जो आहे सरबत केलेला, हा एका याच्यामध्ये टाकलेला आहे बाउल मध्ये, ह्याला तसा शेप आलेला आहे. वॉटर ह्या बॉटल मध्ये आहे, त्याला त्या बॉटलचा शेप आलेला आहे. तर the water or liquids they are not definite shape. ह्याला कॉन्स्टंट शेप नाही आहे, तो शेप बदलू शकतो, बरोबर. ज्या कंटेनर मध्ये आपण टाकणार तसा त्याचा शेप येणार, पण त्याचा व्हॉल्यूम बदलणार आहे का बघा. इफ यू कन्सिडर व्हॉल्यूम ऑफ दॅट पर्टिक्युलर लिक्विड, जर मी या बॉटल मध्ये 1000 ml 1000 ml मी वॉटर भरलं असेल, किंवा 1 लिटर वॉटर मी याच्यामध्ये भरलं, आणि हा वॉटर मी दुसऱ्या बॉटल मध्ये ट्रान्सफर केला, तर 1 लिटरच राहणार का 1 लिटर पेक्षा वाढणार, 1 लिटर पेक्षा कमी होणार. यस, 1 लिटरच राहणार, बरोबर. अगदी आपण डेअरीमध्ये गेलो दूध आणायला, तर त्याच्याकडे 1 लिटरचा मेजरमेंट असतो, 1 लिटरचा, बरोबर. तो 1 लिटर आपण जे भांडा नेलेला असतो त्या भांड्यामध्ये ओततो. तर काय झाला, 1 लिटर बदलला का तो व्हॉल्यूम, नाही, 1 लिटर कॉन्स्टंट आहे. 1 लिटर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, म्हणजे व्हॉल्यूम बदलत नाही. लिक्विडचा व्हॉल्यूम चेंज होत नाही, त्याचा फक्त चेंज काय होतो, शेप. अंडरस्टूड. सॉलिड मध्ये काय होतो, शेप पण बदलत नाही आणि व्हॉल्यूम पण बदलत नाही. लिक्विड मध्ये शेप बदलतो, व्हॉल्यूम बदलत नाही. अंडरस्टूड. तसंच अजून एक पॉइंट आहे पुढे याच्यामध्ये, काय दिसतो बघा, नेक्स्ट जाऊन, नेक्स्ट. यस, कॅन यू थिंक ऑफ एनी मोर एक्झाम्पल्स. इथं समोर 2-3 एक्झाम्पल्स तरी आहेत, पण हे सोडून अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला ओळखू शकतात, काय असू शकतो, बरोबर. लिक्विड काय अजून असू शकतो हे सोडून बघा, मी मगाशी पण सांगितलं, वॉटर इज लिक्विड, पेट्रोल इज लिक्विड, ऑइल, हेअर ऑइल आपण लावतो, दॅट इज ऑल्सो लिक्विड, बरोबर. रॉकेल, डिझेल, दॅट इज ऑल्सो लिक्विड. सो एनी मटेरियल विच कॅन फ्लो, जे फ्लो होऊ शकतं, जे मूव्ह होऊ शकतो, ते सगळे लिक्विड आहे. इज दॅट क्लिअर? यस. सो नाव दिस इज अबाउट लिक्विड्स. आता याचे थोडासा सायंटिफिक पॉइंट, लिक्विडला आपण कसं बघतो, बरोबर. बघा, आता जसं सॉलिड मध्ये आपण बघितला, व्हॉट हॅपन्ड इन सॉलिड. सॉलिड मध्ये काय झाला होता, each and every particle are very close to each other. सॉलिड मध्ये इथले पार्टिकल खूप जास्त क्लोज होते. लिक्विड मध्ये सुद्धा हे पार्टिकल्स एकमेकांच्या क्लोजच असणार आहेत. लिक्विड मध्ये सुद्धा हे पार्टिकल एकमेकांच्या क्लोजच असणार आहेत, पण सॉलिड इतकं क्लोज नसणार आहेत. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. लिक्विड मधले पार्टिकल्स एकमेकांच्या क्लोज असतील, पण जेवढे सॉलिडचे पार्टिकल एकमेकांच्या क्लोज असतात तेवढे लिक्विडचे नाही. अंडरस्टूड. सॉलिडचे पार्टिकल्स जास्त क्लोज, लिक्विडचे पार्टिकल्स एकमेकांना थोडं कमी क्लोज असतील. That is your first point. Second point is that again vibrate past one another. लिक्विड मध्ये पण व्हायब्रेशन होतो. तुम्ही म्हणाल कसं सर, बघा, स्विमिंग करायला जावा, स्विमिंग टँक मध्ये स्विमिंग करायला जावा, जसं पाण्यामध्ये उडी टाकता वेव्ह झाले ना, पाणी असं हल्लं सगळीकडं, म्हणजे काय, व्हायब्रेशन झाले. जसं पाण्यामध्ये आपण उडी मारलो स्विमिंग करायला, त्याचे व्हायब्रेशन झाले, म्हणजे लिक्विड मध्ये सुद्धा त्याचं व्हायब्रेशन होतो.
सॉलिड मध्ये पण होतो, मी तुम्हाला हे सांगितलं. ते स्टील रॉडला जर इकडून मारला तर आपल्या हाताला व्हायब्रेशन जाणवतो. सॉलिड मध्ये पण व्हायब्रेशन होतो, लिक्विड मध्ये पण व्हायब्रेशन होणार. बरोबर. पुढे नेक्स्ट लिटल मुवमेंट. लिटल मुवमेंट म्हणजे पाणी घेतलं फ्लो व्हायला चालू झाला, वॉटर ओतला फ्लो व्हायला चालू झाला, पेट्रोल ओतला फ्लो व्हायला चालू झाला, ऑइल ओतला फ्लो व्हायला चालू झाला. बरोबर. तर याला मुवमेंट आहे. पण ही मुवमेंट मी कशी म्हणले? लिटल. लिटल मुवमेंट का म्हणले? कारण याच्यापेक्षा फास्ट फ्लो होणारा एक मटेरियल आहे ज्याला आपण म्हणतो गॅस. बरोबर. गॅस इज फ्लोइंग फास्ट. गॅस हा जास्त गतीनं पुढे जातो. अंडरस्टूड. सो दॅट इज फॉर लिक्विड इट इज हॅव्हिंग लिटल मुवमेंट. येतं लक्षात काय फरक आहे सॉलिड मध्ये आणि लिक्विड मध्ये? आता तसंच आपण गॅस मध्ये काय आहे बघूया. गॅस. सी दॅट नाउ दिस नेक्स्ट स्लाइड. व्हॉट एक्झॅक्टली गॅस. इथे परत गॅस जंप मारून यायला लागलाय आपल्या समोर. कशा आहेत बघा. सी दी इमेज. काय दिसतो मला? 3 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. म्हणजे इथे हा रेल्वे दिसते आपल्याला. या रेल्वेतून हा जो धूर बाहेर पडतोय. बरोबर. बलून मध्ये एअर भरलेला आहे. बलून मध्ये एअर. आणि इथं समजा एक वोल्कॅनो आहे. वोल्कॅनो. वोल्कॅनो म्हणजे काय? ज्वालामुखी जर बाहेर पडला तर त्याच्यातून पण धूर निघतो ना. ज्वालामुखी जर आला तर ज्वालामुखीतून पण धूर निघतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये वोल्कॅनो म्हणतो ज्वालामुखीला. बरोबर. वोल्कॅनो. इंग्लिशमध्ये ज्वालामुखीला आपण म्हणतो वोल्कॅनो. राईट. सो हिअर ऑल दीज आर दी गॅसेस. हे सगळे इमेजेस जे समोर दिसतात मला हे गॅसचे इमेज आहेत. गॅसचे. आता गॅस हा सॉलिड आणि लिक्विड पासून वेगळा कसा आहे? गॅस हा सॉलिड आणि लिक्विड पासून वेगळा कसा आहे? तर बघा इथं समोर दिसतोय आपल्याला गॅस नो डेफिनेट शेप. शेप नसलेला याच्या आधीच कुठलं होतं? शेप नसलेलं याच्या आधीच सॉलिडला शेप होता का? होता. कॉन्स्टंट होता का? कॉन्स्टंट होता. लिक्विडला शेप कॉन्स्टंट होता का? नाही. तसंच गॅसला पण कॉन्स्टंट शेप नाही. बरोबर. गॅसला कॉन्स्टंट शेप नाही. बलून मध्ये भरला तर तो सर्कल झाला, त्याला दाबला तर शेप बदलला, कॉम्प्रेस होतो ना ते, शेप बदलला. म्हणजे गॅसला पण कॉन्स्टंट शेप नाहीये. कॉन्स्टंट म्हणजेच डेफिनाइट. कॉन्स्टंट म्हणजेच डेफिनाइट. एकसारखा राहणारा शेप नाही. पुढे नो डेफिनेट व्हॉल्यूम. त्याचा व्हॉल्यूम पण बघा. बलून मध्ये मी हवा भरले, बलून मध्ये हवा भरले आणि काय झालं? त्याला एक व्हॉल्यूम आला. बलून मोठा फुगला म्हणजे मोठा व्हॉल्यूम आहे. बलूनला दाबा कॉम्प्रेस झाला. बलूनला दाबला कॉम्प्रेस झाला म्हणजे व्हॉल्यूम बदलला ना. येस, व्हॉल्यूम बदलला. गॅसचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट नसतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं लिक्विडचा व्हॉल्यूम मात्र कॉन्स्टंट असणार आहे. मी तुम्हाला म्हटलं ना डेअरीमध्ये जावा दूध घेऊन या, 1 लिटर दिला तर 1 लिटरच घरी येणार. बरोबर. कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे त्याला. पण गॅस मी जर बलून मध्ये भरला तर एक मोठा व्हॉल्यूम आहे, त्याला दाबला तर व्हॉल्यूम कमी झाला. बरोबर. तर त्याला व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाहीये. तर गॅसमध्ये हा फरक आहे. नो डेफिनेट शेप, नो डेफिनेट व्हॉल्यूम. अंडरस्टूड. आता ह्या गॅसचे काही एक्झाम्पल असू शकतात का? यस, गॅसला पण काही एक्झाम्पल असू शकतात. कुठला एक्झाम्पल असू शकतात बघा. कुठलाही घ्या, कुठलाही घ्या. ऑक्सिजन घ्या, गॅस झाला. नायट्रोजन गॅस झाला. बरोबर. नायट्रोजन आता आपण व्हेकल टायर मध्ये पण वापरतो नायट्रोजन. एअर घ्या, तो पण गॅस आहे. आलं लक्षात? सो नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, एअर, ऑल दीज आर गॅसेस. वेपर असेल, पाण्यातून जे धूर निघतं बाहेर, ते पण गॅस आहे. हे काही गॅसचे एक्झाम्पल्स झाले. बरोबर. आता गॅसचे पार्टिकल्स कसे असतील बघा. गॅसचे पार्टिकल्स नॉट क्लोज टुगेदर. नॉट क्लोज टुगेदर. गॅसचे पार्टिकल्स हे अगदी त्याच्या जवळ नाही आहेत. आपण मगाशी बघितलं की काय सॉलिड आणि लिक्विडचे पार्टिकल्स एकमेकांच्या खूप जवळ होते. एकमेकांच्या खूप जवळ होते. पण गॅसमध्ये हे पार्टिकल्स एकमेकांच्या जवळ नाहीत, एकमेकांपासून लांब आहेत. गॅसचे पार्टिकल्स एकमेकांपासून लांब आहेत. दी पार्टिकल्स ऑफ गॅस नॉट क्लोज टुगेदर. हे एकमेकांच्या जवळ नसतात, ते स्प्रेड झालेले असतात. दे आर स्प्रेड आउट. बरोबर. ते स्प्रेड झालेलं आहे. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय? व्हायब्रेट फ्रीली पास्ट वन अनादर. गॅसचं सुद्धा व्हायब्रेशन तुम्हाला दिसेल. गॅसमध्ये पण पास्ट व्हायब्रेशन्स आहेत. फक्त गॅसमध्ये पास्ट व्हायब्रेशन्स आहेत.
कॉम्प्रेस केला की ते व्हायब्रेशन जाणवतो. बलून मध्ये भरून ठेवलाय, इकडून जसं दाबेल तसं त्याला दुसऱ्या बाजूला व्हायब्रेशन मिळायला चालू होतो. कसं व्हायब्रेशन मी तुम्हाला सांगतो. समजा आपण फॅन लावला, घरी पंखा लावला, पंखा लावल्यावर काय झालं, एअर आला ना आपल्याकडे, एअर आला, असा जोरात येऊन धडकतो, आपल्याला जाणवतो अंगाला सगळं एअर लावा लागलोय फॅनचा. अंडरस्टूड? सो दिस इज अबाउट गॅस. तर हे सॉलिड, लिक्विड आणि गॅस त्याचं बेसिक क्लासिफिकेशन झालं. मॅटर हे ह्या 3 ग्रुपमध्ये आपल्याला दिसतो, सॉलिड मध्ये, लिक्विड मध्ये आणि गॅस मध्ये. हाच मॅटर टेक्स्टबुक डेफिनेशन मध्ये अजून मोठा करून सुद्धा दिलेला आहे. याच मॅटरला मायक्रोस्कोपिक लेवलला सुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीत आपल्याला क्लासिफाय करता येतो. त्याचे वेगळे टाइप्स अजून पडतात. काय पडतात बघा. मॅटर म्हणजे काय आहे, ऑल दी ऑब्जेक्ट्स अँड सबस्टन्सेस दॅट वी सी इन दी वर्ल्ड. ज्या काही गोष्टी आपण पृथ्वीवरती बघतो हे सगळं मॅटर आहे. अगदी आपण पूर्ण पृथ्वी जरी घेतला तो पण एक मॅटरच आहे, बरोबर. अगदी आपण पृथ्वी सोडून चंद्र घ्या, मून घ्या, बरोबर, कुठलाही ग्रह घ्या, दॅट इज ऑल्सो ए मॅटर, तो पण मॅटरच आहे. आणि हाच मॅटर मला आता अजून वेगळ्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करायचा आहे. तो मी कसं करतोय बघा. दिस मॅटर कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू वेदर इट इज मिक्सचर और प्युअर सबस्टन्स. 10वीला कदाचित हे तुम्हाला झालं असेल. काय आहे बघा, मॅटर मला 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करता येतो. एक आहे तो हा मिक्सचर आणि दुसरा आहे तो प्युअर सबस्टन्स. मग हा मिक्सचर काय आणि प्युअर सबस्टन्स काय, तर समोर हे जे तुम्हाला इमेज यायला लागले तुमच्या स्क्रीनवरती, ते आहे मॅटरचं अजून डीप मध्ये केलेलं क्लासिफिकेशन. कसं आहे मॅटर बघा. मॅटर एका बाजूला मिक्सचर म्हणून पण आहे आणि मॅटर एका बाजूला प्युअर सबस्टन्स म्हणून पण आहे. पृथ्वीवरती जर मी मॅटर शोधायला गेलो तर मला ते मिक्सचरच्या स्वरूपात पण भेटतो आणि मला ते प्युअर सबस्टन्सच्या स्वरूपात पण भेटतो. मिक्सचर मध्ये परत मला हे होमोजेनियस म्हणून पण भेटतो आणि हा हेटेरोजेनियस म्हणून पण भेटतो. मी तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगणार आहे मित्रांनो, लक्ष द्या फक्त. प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला थोडं व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. आधी फक्त शॉर्ट मध्ये बघा, मी एक एक पुढे जाऊन डिटेल मध्ये सांगतो, बरोबर. हा मला मिक्सचर होमोजेनियस, हेटेरोजेनियस मध्ये पण भेटतो आणि प्युअर सबस्टन्स मला एलिमेंट्स म्हणून पण भेटतो आणि मला कंपाऊंड म्हणून पण भेटतो. तर जर हे मॅटर मिक्सचर आणि प्युअर सबस्टन्स ह्या 2 स्वरूपात असेल तर मिक्सचर काय आहे आणि प्युअर सबस्टन्स काय आहे आधी हे बघू, बरोबर. तर मिक्सचर काय आहे बघा. मिक्सचर इज ए कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सबस्टन्सेस. हे महत्वाचं आहे. मिक्सचर इज ए कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सबस्टन्सेस. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स आपण एकमेकांमध्ये मिक्स केलो तर मिक्सचर तयार होणार. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स आपण मिक्स केलो तर मिक्सचर तयार होणार. फॉर एक्झाम्पल ह्या इमेज मध्ये बघा, मला इथं खारीक दिसतोय, समजा काजू आहेत, गाजरचे कटिंग करून ठेवलेले आहेत आणि मी हे सगळं मिक्स केलं एकमेकांमध्ये, बरोबर. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स मी एकमेकांमध्ये मिक्स केलो, सो दॅट इज युअर मिक्सचर. तर काय झालं, 2 or more than 2 सबस्टन्सेस. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स असेल तो म्हणजे मॅटर, बरोबर. आणि खाली इथे एक पॉइंट दिलाय बघा, दीज सबस्टन्सेस कॅन बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर. मला त्याच्यातून जर खारीक बाजूला काढायचं म्हटलं तर ते पॉसिबल आहे, त्याच्यातून काजूचे पीस बाजूला करायचे म्हटलं तर पॉसिबल आहे, त्याच्यातून गाजरचे पीस मला बाजूला करायचं म्हटलं तर पॉसिबल आहे. तर मिक्सचर हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असलेले सबस्टन्स आहेत आणि हे सगळे सबस्टन्स आपण एकमेकांपासून सेपरेट करू शकतो. आलं लक्षात मिक्सचर काय. आता मिक्सचर मध्ये परत 2 टाइप्स आहेत, होमोजेनियस मिक्सचर आणि हेटेरोजेनियस मिक्सचर, बरोबर. जर हे मिक्सचर तुम्हाला समजलं असेल, मिक्सचर म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असलेले सबस्टन्स, जे सबस्टन्स आपण एकमेकांपासून काढू पण शकतो आणि याचे परत 2 टाइप्स आहेत. आणि त्या टाइप्सला जायच्या आधी एक मी तुम्हाला एक्झाम्पल पण देतोय की एअर बघा, एअर हवा. आपण जर हवा घेतली तर याच्यामध्ये कार्बन पण आहे, ऑक्सिजन पण आहे, नायट्रोजन पण आहे,
ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे, म्हणून हा मिक्सचर आहे. बरोबर. तर याच मिक्सचरचं क्लासिफिकेशन मी इथं दोन कॅटेगरीमध्ये केलोय. बघा, होमोजेनियस मिक्सचर काय असतो आणि हेटेरोजेनियस मिक्सचर काय असतो. तर आधी आपण हेटेरोजेनियस मिक्सचर काय आहे हे बघू. पहिला आपण हेटेरोजेनियस मिक्सचर. हेटेरोजेनियस म्हणजे काय? हेटेरोजेनियस म्हणजे असा मिक्सचर ज्याच्यामध्ये, इथं बघा मी वेगळ्या कलर मध्ये दिलाय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्स, 2 or more than 2 substances are consist. याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्स आहेत, बरोबर, आणि ते एकमेकांपासून सेपरेट करू शकतो. हेटेरोजेनियस मिक्सचर are those which consist of 2 or more than 2 substances. It is non-uniform. आणि हे नॉन युनिफॉर्म आहेत. हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. नॉन युनिफॉर्म म्हणजे वेगळे वेगळे, ते एकमेकांमध्ये जाऊन मिसळत नाहीये. म्हणजे काय झालंय, समजा मी मगाशीच्या फिगर मध्ये दाखवलं, काजू आणि बदाम एकमेकात टाकले आणि मिसळले, तर काजू बदाम मध्ये घुसणार आहे का? नाही. पण समजा मी पाण्यामध्ये कॉफी टाकली तर ती कॉफी विरघळते ना, कॉफी विरघळते. त्यामुळे कॉफी हा हेटेरोजेनियस नाही आहे, कॉफी हा होमोजेनियस आहे. बरोबर. जे एकमेकांमध्ये विलीन होतो, जे एकमेकांमध्ये मिसळतो, त्याला आपण म्हणतो होमोजेनियस. जे एकमेकांमध्ये मिसळत नाहीये त्याला आपण म्हणतो हेटेरोजेनियस. येते लक्षात? मिक्सचर मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्स, जर हे सबस्टन्स एकमेकांमध्ये मिसळत नसतील तर ते हेटेरोजेनियस मिक्सचर झाला, आणि जर हे सबस्टन्स एकमेकांमध्ये मिसळत असतील तर ते होमोजेनियस मिक्सचर झाला. आता मला सांगा, होमोजेनियस मिक्सचरचे काही एक्झाम्पल. समजा आपण चहा केला, बघा पाण्यामध्ये दूध पण मिक्स झालाय, पाण्यामध्ये चहा पावडर पण मिक्स झाले, पाण्यामध्ये शुगर पण मिक्स झाले. सो दिस इज युअर होमोजेनियस मिक्सचर. बरोबर. पण समजा आपण भेळ खातोय, भेळ आपण भेळ खायला गेला तर भेळ मध्ये काय आहे? चिरमुरे आहेत, कांदा स्लाइस करून टाकलाय, बरोबर, टोमॅटोचे स्लाइस आहेत. तर हे सगळे एकमेकांमध्ये मिक्स झालेत का? नाही मिक्स झाले. ते आपण परत सेपरेट करू शकतो. तर हे झालं तुमचा हेटेरोजेनियस मिक्सचर. कळतंय? हेटेरोजेनियस म्हणजे काय, होमोजेनियस म्हणजे काय. तर हा झाला हेटेरोजेनियस आणि होमोजेनियस मिक्सचरचे दोन टाइप्स. तसंच आता पुढे जाऊन प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स हा काय पार्ट आहे? प्युअर सबस्टन्स, जसं आपण बघितलं मिक्सचर मध्ये दोन पेक्षा जास्त सबस्टन्सेस आहेत. प्युअर सबस्टन्स मध्ये दोन सबस्टन्सेस नसतील, याच्यामध्ये एक सिंगल सबस्टन्स आहे. सिंगल सबस्टन्स. बघा, प्युअर सबस्टन्स आर एनी मटेरियल दॅट इज नॉट ए मिक्सचर. असा कुठलाही मटेरियल ज्याच्यामध्ये मिक्सचर नाही आहे, मिक्सिंग काय केलेलं नाही आहे, प्युअर आहे, सिंगल आहे, एकच आहे. फॉर एक्झाम्पल काय असू शकतो या टाइपचा? बरोबर, प्युअर सबस्टन्सचा एक्झाम्पल काय असू शकतो? बघा, एक्झाम्पल अल्युमिनियम घ्या, सल्फेट घ्या, कॉपर घ्या. हा एक प्युअर सबस्टन्स झाला, एकच मटेरियल. म्हणजे समजा इथे माझ्या समोर एक वॉटर बॉटल आहे, आणि ही वॉटर बॉटल कशी आहे? कॉपरची बनलेली आहे, कॉपरची. तर कॉपर काय आहे? एकच मटेरियल आहे ना, कॉपर हा एकच मटेरियल आहे. तर हा झाला प्युअर सबस्टन्स. असा मटेरियल जो सिंगल आहे, कुठला ऍडिशन नाही आहे, दॅट इज युअर प्युअर सबस्टन्स. बरोबर. आणि त्याच्यातून एक पार्ट काढून दुसरा वेगळा होणार आहे असं काही नाही आहे. कॉपर मधनं कॉपरच निघणार, दुसरं काय निघणार नाही. दॅट इज युअर प्युअर सबस्टन्स. अंडरस्टूड? सो प्युअर सबस्टन्स कॅन बी ब्रोकन, कॅन नॉट बी ब्रोकन इनटू डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स. हे वेगळ्या वेगळ्या कॉन्स्टिट्युएंट्स मध्ये वेगळं करता येत नाही. हे एकच आहे प्युअर सबस्टन्स, एकच आयटम्स त्याच्यामध्ये भरलेले आहे. कॉपर असेल तर कॉपरच. समजा अल्युमिनियमचा एक पत्रा घ्या, त्याच्यामध्ये फक्त अल्युमिनियमच निघणार, दुसरं काही निघणार नाही. किंवा गोल्ड घ्या, सोनं घ्या, सोनं ना, सोन्यामध्ये बघा, सोनं जर कट केला तर सोन्यातून दुसरं कुठलं निघणार आहे का? नाही, सोनच बाहेर पडणार ना. सो सिंगल मटेरियल, दॅट इज युअर प्युअर सबस्टन्स. अंडरस्टूड? नेक्स्ट, आता हेच प्युअर सबस्टन्स परत दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलंय, एक कंपाऊंड म्हणून आणि दुसरा इलेमेंट म्हणून. तर हे कंपाऊंड काय आहे आणि हे इलेमेंट काय आहे हे बघायचं.
तर कंपाऊंड काय आहे मित्रांनो? कंपाऊंड हा असा आहे जो दोन सबस्टन्सेसचा एकत्रित बनलेला पार्ट आहे. कंपाऊंड हे दोन सबस्टन्सेसचा एकत्रित बनलेला पार्ट आहे. म्हणजे काय, जरी दोन वेगळे वेगळे मटेरियल आले तरी सुद्धा तो एकच सबस्टन्स झालाय, एकच सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो बघा, इथं सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड हा सबस्टन्स एकच आहे. सोडियम क्लोराईड हा सबस्टन्स एकच आहे, पण ह्याच्यामध्ये सोडियमचे पण ऍटम्स आहेत आणि Cl चे ऍटम्स पण आहेत. बरोबर, क्लोराईडचे पण ऍटम्स आहेत, सोडियमचे पण ऍटम्स आहेत. बरोबर. तसंच घ्या कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट अजून एक एक्झाम्पल. कॅल्शियम कार्बोनेट हा एकच सबस्टन्स आहे, पण याच्यामध्ये कॅल्शियम पण आहे आणि कार्बोनेट पण आहे. तर ज्यावेळी हे दोन वेगळे वेगळे ऍटम्स येऊन एक सबस्टन्स तयार करतो त्याला आपण म्हणायचं कंपाऊंड. कंपाऊंड कशाला म्हणणार? दोन वेगळे वेगळे ऍटम्स एकत्रित आले आणि एक सबस्टन्स तयार केला त्याला मी म्हणणार कंपाऊंड. पण ह्याच्यातला जर मी फक्त सोडियम एकच घेतला बाजूला, सोडियम एकच बाजूला घेतला तर तो इलेमेंट झाला. ह्या सोडियम क्लोराईड मधला जर मी हा फक्त सोडियम काढून बाजूला घेतला तर तो इलेमेंट झाला. याच्यातला कॅल्शियम कार्बोनेट मधला मी फक्त कॅल्शियम काढून जर बाजूला घेतला तर तो इलेमेंट झाला. तर इलेमेंट हे सिंगल असेल. प्रत्येक सबस्टन्स जर मी वेगळा केला आणि त्यातला एकच आयटम बाजूला काढला तर तो इलेमेंट झाला. मी पुढच्या एका फिगर वरती तुम्हाला हे सांगतो बघा, व्यवस्थित क्लिअर होईल इलेमेंट काय आहे आणि कंपाऊंड काय. ही इमेज समोर दिसते. इलेमेंट काय आहे? नेल्स घ्या, खिळे घ्या, मोळा मोळा असतो तो बघा, खिळा. खिळा हा कशाने बनलेला आहे रे? खिळा आयर्ननी बनलेला आहे, आयर्ननी. त्याचे कट पीस करा. जर मी खिळा तोडलो तर काय झाला? फक्त आयर्नच भेटेल आपल्याला. आयर्नच आहे. आयर्न हा काय? एकच सबस्टन्स आहे, एकच सबस्टन्स आहे आयर्न, त्यामुळे हा झाला इलेमेंट. बरोबर. तसंच मी इथं अल्युमिनियमची प्लेट घेतली, एक अल्युमिनियमची प्लेट दिसते दुसऱ्या फिगर मध्ये. याला कट करून बघा, अल्युमिनियम कट केला की परत अल्युमिनियमच निघतो, दुसरं काही निघत नाही. त्यामुळे हा पण इलेमेंट आहे, कारण एकच सबस्टन्स आहे. समजा आपण कॉपरची वायर घेतली, कॉपरची वायर तोडून बघा, त्यातनं कॉपरच निघतो, दुसरं काही निघणार नाही, म्हणजे हा कॉपर पण इलेमेंट आहे. तसंच गोल्ड घ्या, सोनं घ्या, ते कट करा, गोल्डच निघतो, म्हणून हा पण इलेमेंट आहे. मग कंपाऊंड काय? कंपाऊंड दोन इलेमेंट एकत्र आले. बघा मी काय सांगतोय, कंपाऊंड दोन इलेमेंट एकत्र आले. फॉर एक्झाम्पल आता ही फिगर मी तुम्हाला दाखवतो बघा, कंपाऊंड मध्ये काय व्हायला लागलाय. पहिली एक्झाम्पल माझ्याकडे इथे फिगर मध्ये दिसतोय. हा काय आहे बघा, इथं समजा मी वॉटर घेतला. वॉटर, आता वॉटर मध्ये काय असतो आपल्याला सायन्सच्या स्टुडंटला माहित असलं पाहिजे. वॉटर म्हणजे H2O. वॉटर म्हणजे H2O, म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन पण आहे आणि ऑक्सिजन पण आहे. बघा या फिगरच्या मी खाली दाखवलंय, दॅट वॉटर कंटेन्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन, H2O. H2O म्हणजे काय? H2 म्हणजे दोन वेळा हायड्रोजन आणि एक O, एक ऑक्सिजन, म्हणजे इथं दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन मिळून हा वॉटर तयार झालाय. पाणी कसं बनलंय? दोन हायड्रोजनचे ऍटम्स, एक ऑक्सिजनचा ऍटम, पाणी बनला. येते लक्षात? म्हणजे याच्यामध्ये इलेमेंट्स दोन पेक्षा जास्त आहेत, म्हणून हा कंपाऊंड, म्हणून हा कंपाऊंड. तसाच मी इथं अजून एक घेतो दुसरा एक्झाम्पल. कॉमन साल्ट आहे, मी मीठ घेतलंय, मीठ, ज्याला आपण केमिस्ट्रीमध्ये कॅल्शियम क्लोराईड म्हणतो. कॅल्शियम क्लोराईड किंवा सोडियम क्लोराईड म्हणा. सोडियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड काय आहे? सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. मीठ कशापासून बनलाय? NaCl. सोडियम आणि क्लोराईड, म्हणजे याच्यामध्ये सोडियम पण आहे आणि क्लोराईड पण आहे. सोडियम किती आहे बघा, फक्त Na लिहिलंय म्हणजे एकच सोडियम आहे. क्लोराईड किती वेळा लिहिलंय? फक्त एकदाच लिहिले Cl म्हणजे NaCl. एक सोडियमचा ऍटम आणि एक क्लोराईडचा ऍटम, म्हणजे हा मीठ तयार झाला. बरोबर. असे दोन ऍटम एकत्र येतात, एक कंपाऊंड बनतो, आणि असे खूप सारे कंपाऊंड म्हणजे तो मिठाचा गट्टा. बरोबर. पाणी कसं बनतो? दोन हायड्रोजनचा ऍटम, एक ऑक्सिजनचा ऍटम, हे तिन्ही एकत्र येतात आणि असे खूप सारे थेंब, खूप सारे ड्रॉप्स, म्हणजे पाणी तयार झालं. बरोबर. एक ड्रॉप घेतला, दोन हायड्रोजन ऍटम, एक ऑक्सिजन ऍटम, स्मॉल ड्रॉप, असे खूप सारे ड्रॉप, वॉटर तयार झालं. बरोबर. हा कंपाऊंड झाला. तसंच
कॅल्शियम कार्बोनेट घ्या, हा पण कंपाऊंड. कारण याच्यामध्ये काय काय आहे बघा. कॅल्शियम कार्बोनेट मध्ये कॅल्शियम आहे Ca, सी म्हणजे कार्बन आहे आणि O3 म्हणजे ऑक्सिजन आहे. म्हणजे याच्यामध्ये काय काय आहे बघा. Ca एक सिंगल कॅल्शियम, त्याच्यानंतर C एक सिंगल कार्बन, त्याच्यानंतर O3 म्हणजे काय 3 ऑक्सिजन. कॅल्शियम कार्बोनेट कसा बनलाय. सिंगल कॅल्शियम, सिंगल कार्बन आणि 3 ऑक्सिजन. आता खाली फिगर मध्ये बघा, एक सिंगल कॅल्शियम, एक सिंगल कार्बन आणि खाली हे 3 ऑक्सिजन. असे 5 आयटम्स एकत्र आले तर कॅल्शियम कार्बोनेट बनला. म्हणजे हा कंपाऊंड झाला. येतो लक्षात. तर हा झाला आपला कंपाऊंड. अंडरस्टूड. सो नाव दिस इज युअर बेसिक एक्सप्लेनेशन्स अबाउट मॅटर. हे झालं आपलं मॅटरचं बेसिक एक्सप्लेनेशन. आता मला तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवायचा आहे. तसं आपण काल एक व्हिडिओ बघितला होता सगळं लेक्चर झाल्यानंतर, तसं आज एक आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे लास्टला, ज्याच्यामध्ये मास आणि वेटच्या मधला फरक आपल्याला कळणार आहे. व्हॉट इज मास अँड व्हॉट इज वेट. बरोबर. तर मास आणि वेट मधला फरक काय आहे तो बघा. सी दिस व्हिडिओ इन फ्रंट ऑफ यू, इन फ्रंट ऑफ युअर स्क्रीन. Yes, so from this video we can discuss about what is the difference between mass and weight. So what is mass and what is weight? तो इस मास को हिंदी में क्या कहते हैं बोलो. यस, दैट इज द्रव्यमान. और वेट को हिंदी में क्या कहते हैं. दैट इज वजन. राइट. सो टुडे वी कैन डिस्कस अबाउट द डिफरेंस बिटवीन दिस मास एंड वेट. वजन और द्रव्यमान में क्या फरक है. बरोबर. या दोन्ही मधला डिफरन्स आपल्याला बघायचा. सो let us taking one example. See here what happened. There is one small boy and he is standing on earth. पृथ्वीवरती हा उभा आहे आणि तो काय करतोय बघा. he just tried to lift this a packing of sugar. एक साखरेने भरलेला पोता आहे आणि हा पोता तो उचलायला बघतोय. राईट. पण ते त्याला उचलत नव्हतं आधी. अँड नाव इफ ही इज गोइंग टू ऑन दी सरफेस ऑफ मून सपोज. हा आता चंद्रावरती गेलाय. तर इथं काय होतं. आधी पृथ्वीवरती त्याला तो जो पॅकेज होता शुगरचा, ते जे पोतं होतं साखरेचं, ते त्याला उचलता येत नव्हता. तर आता तोच पॅकेज शुगरचा तो जर मूनवरती गेला तर बघा तो किती इझिली लिफ्ट करू शकतो. राईट. वाय. बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. जो साखरेचा पोतं त्याला पृथ्वीवरती उचलता येत नव्हता तो मूनवरती म्हणजे चंद्रावरती त्याला इझिली उचलता आला. बघा इथं पृथ्वीवरती किती जोर लावतोय तो. राईट. व्हॉट इज द फोर्स रिक्वायर्ड टू लिफ्ट दिस शुगर पॅकेट. इट इज व्हेरी हाय फोर्स. कारण का त्याला बघा खालून गुरुत्वाकर्षण खेचतोय पृथ्वीवरती. खालून त्याला कुणीतरी ओढतंय म्हणून त्याला वरती उचलायला फोर्स हा जास्त लागतोय. त्याला बल जास्त लागतोय. दॅट इज द केस ऑन अर्थ. हे पृथ्वीवरती घडतंय कारण इथं गुरुत्वाकर्षण जास्त आहे. बरोबर. पण हाच केस जर आपण मूनवरती गेला तर तिथे गुरुत्वाकर्षण नाही असं नाही. तिथे गुरुत्वाकर्षण आहे बट इट इज इन अ लेस अमाऊंट. कमी आहे गुरुत्वाकर्षण. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये. ते खूप कमी आहे. अँड देअरफॉर ही कॅन लिफ्ट दिस पॅकेज ऑफ शुगर व्हेरी इझिली. दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन दिस वेट. म्हणून काय आहे. वेट जो आहे तो वेट प्रत्येक प्लॅनेटवरती वेगळा असेल. अर्थवरती जर बघितला त्या शुगरचा वेट वेगळा असेल आणि मूनवरती बघितला तर त्या शुगर पॅकेटचा वेट हा वेगळा असेल. अंडरस्टूड. सो वेट इज डिफरंट ऑन डिफरंट पॅनेल्स बट मास इज सेम. मास बदलणार नाही आहे. आधी आपण हा वेट बघतोय की हा वेट त्याला उचलताना अर्थवरती मॅक्झिमम बल द्यायला लागला. जास्त फोर्स त्याला अप्लाय करायला लागला वरती उचलायला. पण मूनवरती मात्र हा उचलण्यासाठी त्याला खूप कमी लागला. पण जर मास बघायचं म्हटलं तर मास कुठल्याही प्लॅनेटवरती जावा तो सेम असेल. मास बदलणार नाही आहे. मास इट मीन्स द अमाऊंट ऑफ सबस्टन्सेस प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर मॅटर. राईट. त्याच्यामध्ये जे काही छोटे पार्टिकल्स आहेत त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट बदलणार नाही आहे. त्याच्यामध्ये जे साखरेचे लहान बारीक कण असतील त्याची क्वांटिटी बदलणार आहे का. ते पृथ्वीवरती असू दे, मूनवरती असू दे किंवा आणि कुठल्या प्लॅनेटवरती असू दे, त्या अमाऊंट ऑफ शुगर बदलणार नाही आहे. दॅट अमाऊंट ऑफ शुगर इज सेम विच इज नथिंग बट दॅट इज ए मास. इफ यू कन्सिडर एन एक्झाम्पल ऑफ क्रिकेट बॅट.
इथं पण बघा क्रिकेट बॅटमध्ये काय होतोय, हा क्रिकेट बॅट कोणत्याही मूनवरती जाऊन जरी मी फिरवला तर त्याची लेंथ असू दे, त्याची विड्थ असू दे, बदलणार आहे का? नाही बदलणार. सो दी अमाऊंट ऑफ पार्टिकल्स आर नॉट चेंजेस. कोणताही ऑब्जेक्ट घ्या आणि कोणत्याही प्लॅनेटवरती फिरवा, मग ते साखरेचा पोता असू द्या, एखादा क्यूब असू द्या, एखादा रॉक असू द्या, त्याच्यामध्ये जे अमाऊंट ऑफ पार्टिकल्स आहेत ते बदलणार नाहीये. दॅट इज इट मीन्स मास इज सेम. इट मीन्स मास इज सेम ऑन ईच अँड एव्हरी प्लॅनेट, बट वेट इज डिफरंट. पण त्याचा वेट हा प्रत्येक प्लॅनेटवरती वेगळा असू शकतो आणि असणारच. राईट. थँक्यू.